एक जण दुःखी होता, निराश होता, सतत संकट, सतत अडचणी, सतत प्रश्न. एका साधूकडे गेला. मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या, सुखाचा काहीतरी मार्ग असेल. रोज कटकटी, रोज प्रश्न, रोज समस्या, रोज अडचणी, काही ना काही आहेच. साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो, फक्त माझं छोटंसं काम करायचं. म्हणे काय? म्हणे शेजारी माझे सगळे उंट उरीनं बांधले, आज रात्रीचा या उंटांना पहारा दे. ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील, त्या क्षणी तू माझ्याकडे ये, मी तुला सुखाचा मंत्र देतो. त्याला म्हटलं एवढं सोपं काम? तयार आहे. तो लगेच त्या उंटाकडे गेला. रात्रभर पहारा द्यायला लागला. त्याला वाटलं काही काही लोक 10ला दिसतात, काही 11ला, काही 12ला, पण 1 वाजेपर्यंत सगळे दार उघडले असतात. 2 तास थांबावं लागेल. पण 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, उंट जागेच. नंतर त्याच्या असं लक्षात आलं, एक बसला की दुसरा उठला. आता हा बसेल म्हणून वाट बघत तो बसला, तोपर्यंत तिसरा उठला. आता तिसरा थोडा वेळ बसेल, तो बसला तोपर्यंत चौथा. अख्खी रात्र त्यातच. सकाळी साधू त्याच्याकडे गेला. काय रे, तू आला नाही सुखाचा मंत्र मागायला? म्हटलं तुम्ही काय सांगितलेलं? ज्या क्षणी हे सगळे उंट एका वेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे ये. रात्रभर थकून गेलो, टक्का जागा आहे. अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपले, एक बसला की दुसरा उठतोच आहे. साधूंनी सांगितलं बाळा, आयुष्याचं नेमकं असंच.